कोल्हापूर जिल्ह्यात आरटीई अंतर्गत पात्र असलेले सुमारे 1200 विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये प्रवेशापासून वंचित राहिल्याचा आरोप आम आदमी पार्टीनं केलाय। काही शाळांनी फीची मागणी करत पालकांची दिशाभूल केली असून विद्यार्थ्यांना नॉट अप्रोचड म्हणून दाखवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे। या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर यांनी दिले असून लवकरच खाजगी शाळांच्या मुख्याध्यापकांसोबत बैठक घेण्यात येणार आहे। आपने फसवणूक झालेल्या पालकांना उद्यमनगर कार्यालयाशी संपर्क साधण्याचं आवाहन केलंय। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।